Is it visible to all? Hello? Yes. Okay, just we have started that progression. So what is the progression? A succession of numbers formed and arranged in a definite order according to the certain definite rule, and that is called as a progression. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन बघतोय अरिथमेटिक प्रोग्रेशनची. अरिथमेटिक प्रोग्रेशन कशाला म्हणतोय? If each term of a progression differs from its preceding term by a constant, जे काही प्रोग्रेशन आहे दॅट इज कॉल्ड एज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, आता कॉन्स्टंट डिफरन्सला का आपण काय म्हणतोय? कॉमन डिफरन्स. आता लिहितो कसं आपण ते? लिहिताना कसं लिहितोय आपण? So here arithmetic progression, as we are taking that arithmetic progression, AP is equal to A plus D, त्याच्यानंतर A plus 2D, A plus 3D and so on. आणि शेवटचा nth टर्म काय असते त्याची? A plus n minus 1 D. That is a arithmetic progression. Nth term of that arithmetic progression denoted by A plus n minus 1 D. Okay, त्याच्यानंतर next term. याच्यामधले आपण काही फॉर्म्युले बघायचे आपल्याला. सम कसा फाइंड आउट करायचंय, त्याच्यानंतर nth टर्म आपण कसं फाइंड आउट करतोय. आता सम ऑफ n टर्म्स ऑफ दिस प्रोग्रेशन, सम ऑफ n टर्म्स ऑफ दिस प्रोग्रेशन, हाउ टू टेक दॅट? Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. किंवा हीच टर्म आपण कशी लिहू शकतोय? हाच फॉर्म्युला आपण या पद्धतीने यूज करू शकतो. दॅट इज n by 2 into in bracket फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, म्हणजे त्या दोन्हीचा ऍव्हरेज इंटू n. ओके, मग अशी तुम्हाला सांगितले होते काही इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत ते कसे कॅल्क्युलेट, म्हणजे स्क्वेअरचं अरिथमेटिक प्रोग्रेशन कसं फाइंड आउट करायचं, क्यूबचा अरिथमेटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला काय, तर तो फॉर्म्युला इथे लिहून दिलेला आहे बघा. दॅट इज 1 plus 2 plus 3 plus so on n टर्म्स पर्यंतचे जे काही प्रोग्रेशन आपल्याला काढायचंय, त्याचा फॉर्म्युला कोणता यूज करतोय? n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर स्क्वेअरचं असणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, तर त्याचं जी सम आहे, एक सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन दॅट इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6. आणि जर क्यूब असतील तर त्याची सम काढायची आहे तर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशनने, तर दॅट विल बी द 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस सो ऑन प्लस n क्यूब विच इज इक्वल टू फॉर्म्युला काय त्याच्यासाठी, तर n स्क्वेअर डिवायडेड बाय n प्लस 1 n स्क्वेअर इंटू n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 4. किंवा आपण काय लिहू शकतो? n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट रेस टू 2. त्या दोन्ही पद्धतीने आपण हा फॉर्म्युला लिहू शकतोय. नेक्स्ट, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघितलं आपण, कसं घेतलं होतं आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन? हाऊ वी हॅव टेकन दॅट जॉमेट्रिक प्रोग्रेशन? फॉर्म्युला काय त्याचा? येस, फॉर्म्युला काय जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा? मगाशी मी सांगितलं होतं. व्हॉट इज दॅट? येस, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. काय करतो आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन साठी?
Gp is equal to A into R. Next term, A into R square, A into R cube, and so on. Tell me that nth term. A into R raised to n minus 1. So here A is called as a first term. A is called as a first term, isn't it? त्याच्यानंतर R काय आपल्या ह्याच्यामधला? R is equal to, that is common ratio. बरोबर आहे. याच्यामधलं काय असतंय? कॉमन रेशो असतोय R. जॉमेट्रिक आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये काय म्हणतोय? A is the first term, A is the first term and D is the common difference. D is the common difference. हे झालं. त्याच्यानंतर याचे काही फॉर्म्युले आहेत. तर हे फॉर्म्युले कसे आपण लिहितोय? हाऊ टू राईट दॅट फॉर्म्युला? सम ऑफ. येस, आता आपण बघितलं होतं. फॉर्म्युला कसा लिहिला आपण? Sum of n terms. Sum of n terms. Yes, please. Sum of n terms. Yes, n is equal to. Yes, n is equal to. काय लिहिलं घेतलं होतं फॉर्म्युला? बोला काहीतरी. n upon 2. n into. बोला. What is the formula? Yes, please. सांगा फॉर्म्युला सांगा प्लीज थोडस. बघा इथे फॉर्म्युले बघा आता. इथे बघा फॉर्म्युला लिहिलेला आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला. पहिल्यांदा आपण काय करतोय? ए इंटू ए आर, ए आर स्क्वेअर सो ऑन. त्याचा nth टर्म आपण कसं कॅल्क्युलेट करतोय? दॅट इज A into R raised to n minus 1. This is the nth term of that geometric progression. Sum of n terms. It can be taken as Sn. Sn is equal to A into 1 minus R raised to n divided by 1 minus R. हे आपण सगळं 10वीत शिकलेलं आहे. त्यामुळे माहिती असतं आपल्याला. आता असं मगाशी एक्झाम्पल बघितलं आपण हे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता इथं. व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 15 टर्म्स ऑफ अन अरिथमेटिक प्रोग्रेशन whose 11th and 7th terms are. दोन दिलेले आहेत. आता सम ऑफ फर्स्ट 15 टर्म्स कसं कॅल्क्युलेट करणार आपण इथं आता? येतं का कॅल्क्युलेट करायला? फॉर्म्युला कोणता यूज करतोय आपण इथं? सम ऑफ 15 टर्म्स. सम ऑफ 15th टर्म्स. त्याच्यामध्ये 11th टर्म that is 5.25 and 7th term that is 3.25. Now tell me that sum. Yes, please. बोला काहीतरी.
सांगताय आन्सर? given 3.25. काय असणार आहे? 11th टर्म कसं आपण काढतोय सांगा इथे. 11th टर्मला कसं लिहितोय आपण? a plus 10d ना? बरोबर आहे ना? a plus 10d. That is T11. इथे बघा आता. Just a minute. आता 11th टर्म काढायची आपल्याला. T11. तर ती टर्म कोणती असणार आहे सांगा तुमची? a plus 10d. बरोबर आहे का? a plus 10d. That is the 11th term. त्याच्यानंतर T7. 7th term. a plus 6d. बरोबर आहे. फॉर्म्युला कोणता यूज करतोय आपण? Tn. nth टर्म जर फाइंड आउट करायची तर फॉर्म्युला काय करतोय आपण? a plus in bracket n plus 1 into d. So according to that 11th term आपल्याला काय मिळते? a plus 10d and 7th term that is a plus 6d. Okay. Then next. आता याच्यामध्ये मग आता ह्याच्यामध्ये टर्म कोणती दिली आहे इथं? इक्वल टू 11वी टर्म म्हणजे 11th टर्म काय दिली त्याच्यामधली? 5.25. 5.25 and here it has given 7th term दिली तिथं 3.25. बरोबर आहे. ह्या दोन टर्म झाल्या याच्यामधल्या. आता डिफरन्स काय आहे आता ह्याच्यामधला? दोन्ही मध्ये डिफरन्स काय असेल? हे जर इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं डिफरन्स काय मिळतो सांगा मला? व्हॉट इज द डिफरन्स? डी काय असेल सांगा? बोला काहीतरी. हे दोन इक्वेशन घेतले आपण. हे इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व्ह केले तुम्ही. a plus 10d is equal to 5.25 and a plus 6d is equal to 3.25. हे जर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले आपण तर इथे आपल्याला काय मिळतं? 4d. 4d is equal to 5.25 minus 3.25. It gives 2. Therefore, d is equal to 2 divided by 4, which is equal to 1 by 2. And this d is nothing but common difference. Common difference of that arithmetic progression. आता ह्या d ची व्हॅल्यू काय आली? 1 by 2. बरोबर आहे. मग आता याच्यानंतर आता हे d is equal to 1 by 2 आहे. Isn't it? मग आपल्याला एक्झॅक्ट काय काढायचंय? 11th टर्म सॉरी 15th टर्म काढायचे. 15th टर्म फाइंड आउट करण्यासाठी काय करतोय? सम ऑफ 15 टर्म्स. सो हियर वी आर युजिंग दॅट S15 टर्म, सम ऑफ 15 टर्म्स. तर S15 घेतोय आपण. तर S15 S n च्या ऐवजी S15. S15 इज इक्वल टू n बाय 2. बरोबर आहे ना? n बाय 2 घेतो आपण. n बाय 2 दॅट इज 15 by 2 into in bracket 2 into आता फॉर्म्युला तुम्ही दोन्ही पण फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यूज करू शकता इथं. ठीक आहे. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. मग आता इथं फर्स्ट टर्म आपल्याला नाही माहिती आणि 7th टर्म आहे इथं. सो हियर वी आर टेकिंग द 2 into 1 2 into 1 by 4 plus 14 into 1 by 2. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज केला. कोणता फॉर्म्युला घेतलाय तो ऍक्च्युअल?
ऍक्च्युअल कोणता फॉर्म्युला आहे तो? विच फॉर्म्युला वी हॅव टेकन दॅट? Sn is equal to n by 2 in bracket 2 into d na, plus n minus 1 into d, isn't it? So here we are getting that 15 by 2, 2 into 1 by 4 plus 14 into 1 by 2. हे जर कॅल्क्युलेट केलं तर काय मिळतं बघा, 15 by 2 in bracket 15 by 2 in bracket 1 by 2 plus 14 by 2. So by calculating it, we are getting the answer 15 by 2 in bracket. हे जर सॉल्व केलं तर 1 by 2 plus that is 1 by 2 plus 7, ठीक आहे, which is equal to 15 by 2 in bracket. इथे किती येईल? 15 by 2 येणार परत. हे जर कॅल्क्युलेट केलं आपण ब्रॅकेट तर 15 by 2 मिळेल. 15 by 2 into 15 by 2, that will be 225 divided by 4. And if we are taking division, so it will be 56.25. This is the answer. समजलं का? Yes, please. समजलं तर येस म्हणा, नाही समजलं तर नाही म्हणा. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? सुयश, आर यू देअर? आशुतोष, समजतंय का हे सांगितलेलं आता? फॉर्म्युला कसा घेतला आपण? कोणता फॉर्म्युला यूज केला आपण इथं? प्लीज टेल मी दॅट. अरे लेकरांनो, काहीतरी बोला आता. I hope so. All are understood. Let us go next for next. Tell me that the sum of first 45 natural numbers is. The sum of first 45 natural numbers is. सांगा फॉर्म्युला कोणता यूज करता इथं आता? फक्त लेक्चरला ऑनलाईन प्रेझेंट राहू नका, इन्व्हॉल्व व्हा लेक्चर मध्ये. Who is going to tell me that? $38. चैतन्य, हॅलो चैतन्य, ज्योती पाटील, तेजश्री नाईक नवरे, पूजा, शुभम, अजय, श्रीकांत, स्वप्नील. Yes, please. Sum of first 45 natural numbers. We are using that formula. Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. This is the formula to find out nth term, sum of nth terms. So here n is equal to, we have
इथं काय असणार आहे आता, n म्हणजे काय असणार आहे इथं, 45 डिवायडेड बाय 2 into, in bracket, 2 into a is 1 plus n minus 1, that is 45 minus 1. What about d? परत कॉमन डिफरन्स 1 आहे. पहिले 45 टर्म्स, फर्स्ट 45 नंबर्स आपल्याला काढायचे. ओके, सो विच इज इक्वल टू, here we are taking that equal to 45 into, ब्रॅकेट सॉल्व करा आता. ब्रॅकेट सॉल्व केलं, 2 प्लस 44, बरोबर आहे, 2 प्लस 44, बरोबर आहे का हे? येस, बरोबर आहे का? करेक्ट आहे का मी घेतलेलं? इक्वल टू काय असेल, 45 इंटू, येस 45 इंटू, बोला काहीतरी. त्याला किती येतं, 45 इंटू 40. आता इथे ऍक्च्युअली बघा, 45 इंटू 46, आता करा, कॅल्क्युलेट करा आता. ऑप्शन ए. कितीला आन्सर, 1035, दॅट इज द आन्सर. ठीक आहे, ओके, दॅट इज द आन्सर. ठीक आहे, आता एक मी तुम्हाला लिंक शेअर करते गुगल फॉर्मची, तर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत. लिंक शेअर करू दे का? हॅलो, हा, येस मॅम. ओके, पीडीएफ ची पण लिंक मॅडम सेंड करा. प्लीज एक काम करा, तुमच्या सीसीला मी सांगितलेलं आहे, ते म्हणजे माझं जे काही मटेरियल आहे, स्टडी मटेरियल, ते तुमच्या ह्याच्यावर अपलोड केलेले आहे, ते युट्यूब लिंक वगैरे सगळेच आपले आतापर्यंतचे. ठीक आहे, आता हे जे काही लिंक आहे तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करते, तुमच्या ग्रुपला. मग ती लिंक आहे आपल्या गुगल फॉर्मची, नंबर सिस्टीमची जी टेस्ट आहे ती गुगल फॉर्मची, त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आयडी वगैरे सगळं टाकायचंय, ती सबमिट होते, त्याच्यावर तुमचे मार्क्स पण येतात, तुम्हाला कळत होते आन्सर. सॉल्व करा, स्टार्ट करतात ते आता सॉल्व करायला. मी व्हॉट्सअपला शेअर केली बघा, व्हॉट्सअपला शेअर केलेलं आहे. मला 3 पर्यंत करून देताय का ते सगळं? ओपन दॅट फॉर्म. सो व्हॉट इज द रिक्वायरमेंट देअर? ईमेल आयडी, प्रत्येकाने फॉर्म तो ओपन झाला का? हा मॅडम. हा, फॉर्म सगळ्यांना ओपन झाला. आता त्याच्यामध्ये काय काय दिलेलं बघा, ईमेल ऍड्रेस आहे तुमचा, त्याच्यानंतर ईमेल आयडी म्हणजे ऍक्च्युअली ते सेमच आहेत. नेम ऑफ द स्टुडंट, आता त्याच्यामध्ये कॉलेजचं ईमेल आयडी असेल तर दॅट विल बेटर. ओके, त्याच्यानंतर नेम ऑफ द स्टुडंट, तुमचा क्लास जो आहे तो क्लास असेल तुमचा, देन युअर रोल नंबर, त्याच्यानंतर नेक्स्ट
पुढचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेत, त्याला एक एक मार्क दिलेले आहेत. ते अटेम्प्ट करत गेले तर ऑटोमॅटिक तुम्हाला लास्टला फायनलला तुम्हाला तुमचा स्कोर दिसून जाईल. What list number must be added to 1056 so that the sum is completely divisible by 23? ऑलरेडी आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत, क्लासमध्ये पण सॉल्व्ह केले आणि नंतर मला टेस्ट मध्ये पण क्विज घेतलं होतं आपण, त्याच्यामध्ये पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे. What is the unit digit in the product of 3 into 65, 3 raised to 65 into 6 raised to 59 into 7 raised to 71? Calculate करा ते example. If n is a natural number, then 6n raised to 2 plus 6n is always divisible by natural number आहे इथे n. Next one is if the number 97215 star 6 is completely divisible by 11, then the smallest whole number in place of star will be. या ठिकाणी कोणता होल नंबर असू शकतो तो लिहायचा याच्यामध्ये. स्टारच्या ठिकाणी कोणता नंबर येतोय. त्याच्यानंतर if 64 into 2 minus 36 into 2 is equal to 20 into x, then what is the x? Which one of the following is the common factor of the unit digit in the product 784 into 618 into 917 into 463 is? प्रत्येक क्वेश्चन हा कंपल्सरी आहे. वन बाय वन तुम्ही सॉल्व्ह करत गेलात तर तुम्हाला आन्सर करेक्ट आन्सर मिळत जातील. ऑल क्वेश्चन्स आर इझी क्वेश्चन्स. You can say easiest. सॉल्व्ह करा व्यवस्थित वन बाय वन. हा 10 मिनिटात आपला सेशन संपून जाईल. सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे व्यवस्थित आणि सबमिट करायचे.
हॅलो. ही सगळ्यांनी सॉल्व्ह केली का? याच्या आधी तुम्हाला फीस दिली होती, सॉल्व्ह केली सगळ्यांनी, अटेम्प्ट केली? येस. हॅलो. सिलेक्ट होत नाहीत का व्यवस्थित? मुकेश. येस मॅम. सॉल्व्ह करायला लागले. हॅलो मॅम. काय प्रॉब्लेम? हा. हॅलो. सिलेक्ट एक करता, सिलेक्ट दुसरा ऑप्शन करता आणि ऑप्शन वेगळा सिलेक्ट होतो मॅम. नाही व्यवस्थित करा, तिथं मोबाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. एकच ऑप्शन कोणता म्हणताय तुम्ही? स्मिथचं बोलताय का आत्ताचं ह्याचं म्हणताय? देते ती. आत्ताच्या आहे मॅम टेस्टचं. तुम्ही करायला लागले की तुमच्यासोबत मी पण सॉल्व्ह करते. नाही मॅम, ऑप्शन वर खाली एकदा वर खाली होते, पुन्हा सिलेक्ट केलेले वेगळंच होते मॅम. नाही आता इथं बघा, मी तुमच्यासोबतच सॉल्व्ह करायला हॅलो. लागले. हॅलो मॅडम. येस. हॅलो. हा, कोण बोलतंय? मॅडम आसबे सर इज हिअर. येस सर. आसबे सर बोलतोय मॅडम, आसबे सर. येस सर, कॅरी ऑन. मॅडम, देयर इज वन नोटीस फॉर द स्टुडंट्स. कॅन आय? ओके. हॅलो. येस सर, येस प्लीज. हा, येस सर. हा. Hello. Okay. Madam, I want to give one notice regarding to the session. Okay. So all the students are informed to note that at 3 p.m. about 3.3. Okay. There is one session. Okay, related to the entrepreneurship. So all the students are requested to please, after completion of this lecture, you join that session at 3:30. Sorry, 3:50. Okay, and your attendance it will be considered. So this is the message from HOD sir. All students, after completion of this lecture, I will send that link of that session immediately. Once I have sent the link, please all the students join that session and send me screenshot after attending the session. Okay, thank you, madam. You continue. ओके सर, ओके, थँक्यू. हा, मुकेश. येस मॅम. मला काही प्रॉब्लेम होत नाही, इथे बघा ना थोडस. मॅम अजून एकदा सॉल्व्ह करू द्या का? हो, करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मॅम. करते तर मला काय तसं तुम्ही म्हणताय तसं प्रॉब्लेम फेस करत नाहीये मी. ओके मॅम, मी करतो मॅम. ओके, चेक करा एकदा, अजून एकदा. ओके मॅम. एखादा क्वेश्चन पण राहिला तर तुमचं ते सबमिट होत नाही बरं. सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आपल्याला. त्या ठिकाणी तुमचा स्कोर पण येऊन जाईल तुम्हाला लगेचच. If you have selected wrong answer, then what will be the correct answer? That also be
correct answer will be displayed on your that's Google form. हा मे बी हा सेशन तुमचा बंद पडेल थोड्या वेळाने, पण हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे आणि मला तुमचा स्कोर सांगायचा. तुमचा स्कोर माझ्या मेलला येतोय सोडा, पण तुम्ही पण सांगायचा स्कोर आता. आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे आन्सर्स डिस्कस करूयात. सबमिट केलं, किती जणांनी सबमिट केलं? येस. चैतन्य आचार्य. प्रेम चव्हाण. हॅलो.